नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. टॉक टाइममध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे वंध्यत्व निवारण आणि IVF. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आपल्यासोबत आहेत देशातल्या सगळ्यात मोठी IVF चेन म्हणजेच इंदिरा IVFचे 3 एक्सपर्ट डॉक्टर्स. आपण सगळ्यात प्रथम त्यांची ओळख करून घेऊया. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमोल लुंकण, ते स्वतः IVF स्पेशलिस्ट आहेत इंदिरा IVF पुणे इथून. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत डॉक्टर तृप्ती गणपती, त्या स्वतःही IVF स्पेशलिस्ट आहेत इंदिरा IVF दादर. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रियांका कासलीवाल, त्याही स्वतः IVF स्पेशलिस्ट आहेत, त्याही इंदिरा IVF नाशिक इथून आपल्यासोबत आहेत. तर प्रेक्षक, आजचा जो आपला विषय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. आपला जो विषय तो म्हणजे वंध्यत्व निवारण आणि IVF. आज जर का आपण बघितलं तर एकूणच इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाचं प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढत आहे. या संपूर्ण अनुषंगाने आपल्याला तीनही डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि आजच्या विषयाला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात प्रथम डॉक्टर अमोल, मला तुमच्याकडे यायचं आहे. डॉक्टर अमोल, मला तुम्हाला सगळ्यात प्रथम हेच विचारायचं आहे की टेस्ट ट्यूब बेबी, आता टेस्ट ट्यूब बेबी ही टर्म जी आहे ती सगळ्यांना आता माहिती झालेली आहे. आज जर का बघितलं तर सेलिब्रिटीजसुद्धा टेस्ट ट्यूब बेबी चा वापर करताना दिसत आहेत. कुठेतरी त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही टर्म पुढे येते. तर आपल्या सामान्य प्रेक्षकांना समजेल अशा सोप्या भाषेत तुम्ही सांगू शकाल का की टेस्ट ट्यूब बेबी ही टर्म नेमकी काय आहे, म्हणजे नेमकं काय? खूपच चांगला प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना हे कळत नाही की IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे एक्झॅक्टली काय. तर नैसर्गिकरित्याने गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीचं स्त्रीबीज आणि पुरुषाचं शुक्राणू यांचं मिळन नैसर्गिकरित्याने गर्भनलिकेत होतं आणि त्या नळीत तयार झालेलं गर्भ नळी आणून गर्भाशयात सोडते आणि नैसर्गिक प्रेग्नन्सी होते. बट जेव्हा हे स्त्रीबीज आणि शुक्राणू नैसर्गिकरित्याने काही कारणाने मिळू शकत नाहीयेत, तर त्यांचं योग्य मिळन, चांगल्या स्त्रीबीज आणि चांगल्या शुक्राणूचं योग्य मिळन आपण जेव्हा बाहेर लॅबमध्ये घडवून आणतो, तर या प्रक्रियेला आपण IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणतोय. थोडक्यात आपण ट्यूबचं जे काम आहे, फॅलोपियन ट्यूबचं जे काम आहे, ते बाहेर योग्य वातावरणात लॅबमध्ये करतोय आणि जे गर्भ तयार होईल त्या गर्भांना 3 ते 5 दिवस वाढवून चांगल्या वाढणाऱ्या सक्षम गर्भांना गर्भाशयात ठेवून गर्भधारणा करतोय. तर ह्या टेक्निकला टेस्ट ट्यूब बेबी असं म्हटलं जातं. आपण बेसिकली फॅलोपियन ट्यूबचं जे काम होतं ते बाहेर लॅबमध्ये घडवून आणतोय आणि म्हणून ह्याला IVF किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हटलं जातं. तर प्रेक्षक, आपण हा विषय समजून घेतोय, वंध्यत्व निवारण आणि IVF. आणि या विषयासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील, तर तुम्ही आत्ता मला फोन करू शकता. आमच्या स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही ताबडतोब फोन करू शकता. आपले एक्सपर्ट डॉक्टर्स आपल्यासोबत आहेत, त्यापैकी कोणालाही तुम्ही तुमचा प्रश्न नक्की विचारू शकता. त्यानंतर आपण डॉक्टर तृप्ती त्यांच्याकडे जाणार आहोत. डॉक्टर तृप्ती, मला तुम्हाला ॲक्च्युली हे विचारायचं आहे की जसं आता डॉक्टरांनी म्हटलं तसं की टेस्ट ट्यूब बेबी खराब असतील ज्या महिलांमध्ये, त्यांना हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर ते नेमकं बरोबर आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायकांमध्ये इन्फर्टिलिटीची जी कारणं आहेत महिलांमध्ये, ती नेमकी कुठल्या प्रकारची असू शकतात, त्याची कारणं काय असू शकतात? सामाजिकदृष्ट्या बाळ न होण्यासाठी स्त्रीलाच दोषी ठरवलं जात. तर प्रत्येक वेळी स्त्रीमध्येच प्रॉब्लेम असतो असं नाही. नवरा बायको दोघांमधून कोणीही जिम्मेदार असू शकतो. यासाठी दोघांची टेस्टची गरज आहे, ज्यामुळे इन्फर्टिलिटीचं कारण माहीत पडेल आणि योग्य ती ट्रीटमेंट करू शकाल. स्त्रियांमध्ये इन्फर्टिलिटी असण्याची ह्यापैकी कारण असू शकत, जसं की दोनों ट्यूब ब्लॉक आहे, एंडोमेट्रियोसिस, PCOD या पॉलिसिस्टिक ओवेरियन डिझीज, एडिनोमायोसिस या गर्भाशयाला सूज, किंवा उशिरा लग्न केल्यामुळे वाढत्या वयोमुळे इन्फर्टिलिटी येऊ शकते. तसेच नसबंदी ऑपरेशनच्या नंतर किंवा मासिक पाळी बंद झाली असेल, म्हणजेच मेनोपॉज, TB या अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी यासारख्या कारणमुळे इन्फर्टिलिटी या वांझपणा येऊ शकते. तर आपण पाहिलं की महिला आणि पुरुष हे इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व या दोन्हीसाठी जबाबदार दोघंही असू शकतात. तर त्या अनुषंगाने आपण पुढचा प्रश्न डॉक्टर प्रियांकांना विचारणार आहोत. डॉक्टर प्रियांका, मला तुम्हाला विचारायचं आहे की मेल इन्फर्टिलिटी किंवा पुरुषांमध्ये जे इन्फर्टिलिटीचं जे प्रमाण आहे, तर त्या संदर्भात सुद्धा काही ट्रीटमेंट ऑप्शन्स आता नव्याने अवेलेबल आहेत? जसं हा भारतात आजही पुरुषप्रधान संस्कृती ही जास्त आहे, त्यामुळे बऱ्याच वेळेस ज्या तपासण्या केल्या जातात त्या फक्त स्त्रीच्याच केल्या जातात आणि पुरुषांच्या तपासण्यांकडे एकदम इग्नोर केलं जातं. पण पुरुषांमध्येही निसंतानतेचं जे कारण आहे हे पुरुषांमध्येही वाढत आहे.
जसे की आपण कारणं जर बघायला गेली पुरुषांमध्ये, तर पुरुषांमध्ये विविध लेवलवरती कारणं असू शकतात, की जसं की त्यांचा हार्मोनल संकेतच व्यवस्थित नाही. बरेचसे पुरुष असतात ज्यांना दाढी मिशन असतात, तर त्यांच्यामध्ये बऱ्याचदा हार्मोनल इम्बॅलन्स असतो. त्यामुळे मेंदूतून जो संकेत यायला पाहिजे आणि त्यांच्या अंडकोशामध्ये ते शुक्राणू बनायला पाहिजे ते व्यवस्थित होत नाही, आणि हे कार्य व्यवस्थित होत नसल्यामुळे त्यांच्या वीर्यामध्ये शुक्राणूच सापडत नाहीत. काही पुरुष असतात त्यांच्यामध्ये मेन अंडकोशाच्या लेवलला काही कारणं असतात, जसं की त्यांना लहानपणी कधी गालफुगीचा त्रास म्हणजे मम्स आपण म्हणतो असं झालेलं असतं, किंवा खूप मोठं काही इन्फेक्शन झालेलं असतं, किंवा कॅन्सरची रेडिओथेरपी, किमोथेरपी, या सगळ्या गोष्टींमुळे अंडकोशाला बऱ्याच प्रमाणात इजा झालेली असते, आणि अशा पुरुषांमध्ये शुक्राणूचे प्रमाण हे एकदमच कमी असते, किंवा त्यांची हालचाल ही कमी असते. काही पुरुषांमध्ये लाईफस्टाईलमुळे आजकाल जर आपण बघितलं, आजचं हे धकाधकीचं जे आयुष्य आहे त्याच्यात पुरुषांमध्ये शुक्राणूंमध्ये कमतरता किंवा त्यांच्या हालचालीमध्ये कमी, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्ट्रेसफुल लाईफस्टाईल, त्याच्यानंतर अल्कोहोल ड्रिंकिंग, टोबॅको चिविंग, स्मोकिंग, या विविध कारणांमुळे या गोष्टी दिसून येतात. आता काही पुरुष, आता आपण म्हणतो की जसे IT सेक्टर आम्ही म्हणतो किंवा कॉम्प्युटर सेक्टरमध्ये हे जे पुरुष असतात बऱ्याचदा लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करतात, तर ह्या सगळ्या रेडिएशन्समुळेही शुक्राणूंवरती हार्मफुल इफेक्ट्स होऊ शकतात. मग आता या समजा आपल्याला आपण एखाद्या पुरुषाची तपासणी केली, आपण सिमेन अनालिसिस ही एक सिंपल टेस्ट अशा पुरुषांमध्ये करतो, त्याच्यात आपल्याला कळून आलं की त्यांचा काउंट किती आहे, म्हणजे किती त्यांची संख्या आहे शुक्राणूंची त्या वीर्यामध्ये, किंवा किती त्यांची गती आहे, व्यवस्थित हालचाल करतायत की नाही, किंवा ते मॉर्फॉलॉजिकली नॉर्मल आहेत की नाही, म्हणजे त्या शुक्राणूंचं डोकं, मान आणि शेपटी एकदम व्यवस्थित आहे की नाही, हे आपण बघून घेतो. आता काउंट जर आपण बघितला गेला तर WHO क्रायटेरियानुसार 15 मिलियन पर ml वीर्यामध्ये आपल्याला शुक्राणू असले पाहिजेत. असे काही पुरुष असतात ज्यांचं काउंट जो असतो तो जवळपास 10 ते 15 मिलियन असतो. अशा पुरुषांमध्ये आपण जनरली IUI, इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन, ज्याच्यामध्ये पुरुषाचं जे वीर्य आहे ते व्यवस्थित वॉश करतो आणि त्याच्यातले जे चांगले हालचाल करणारे शुक्राणू, जिवंत व्यवस्थित शुक्राणू असतात ते त्यांच्या वाईफच्या, त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडतो. त्याला आपण इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन म्हणतो. काही पुरुष असतात त्यांच्या वीर्यामध्ये शुक्राणूच नसतात, ज्याला आपण अझूस्पर्मिया म्हणतो. अशा पुरुषांमध्ये असं कधी कधी आढळतं की त्यांच्या अंडकोशात तर शुक्राणू बनतात पण ते बाहेर वीर्यामध्ये येत नाही आहेत. अशा पुरुषांमध्ये आपण डायरेक्टली त्यांच्या अंडकोशातून शुक्राणू काढतो, त्याला आपण टेस्टिक्युलर स्पर्म एस्पिरेशन म्हणतो, आणि ते स्त्रीच्या स्त्रीबीजांशी मिळवून त्यांचे गर्भ तयार करून मग आपण गर्भाशयात सोडू शकतो. तर आपण वंध्यत्व निवारण आणि IVF या विषयावरती आणखीनही डॉक्टरांकडून समजून घेणार आहोत, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा. डॉक्टर अमोल, मला तुम्हाला विचारायचं आहे की कन्सीव्ह होऊ शकत नाही असे प्रॉब्लेम्स असतात आणि त्या दृष्टिकोनातून अनेक टेस्ट करण्याची गरज असते, परंतु त्या नेमक्या कुठल्या टेस्ट करायच्या, कोणाकडे करायच्या, या संदर्भामध्ये संभ्रम असतो. तर त्याविषयी नेमकं काय सांगाल? पुरुष आणि महिला दोघांनीही जर का वंध्यत्व असेल तर प्राथमिकरित्या कुठल्या टेस्ट करणं गरजेचं आहे? ज्या दाम्पत्यांना नैसर्गिकरित्याने सतत 1 वर्षाहून अधिक प्रयत्न करूनही जर गर्भधारणा होत नसेल, अशा दाम्पत्यांना निसंतानता आहे असं आपण म्हणतो. अशा दाम्पत्यांनी योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तपासण्या करून घ्यायला हव्या. त्यांचं कारण माहिती करून घ्यायला हवं, का त्यांना वंध्यत्व आलंय किंवा का नैसर्गिकरित्याने गर्भधारणा होत नाहीये, आणि जसं कारण असेल तसं मग त्याचं निवारण होऊ शकतं. कारण बघून घेणं हे फारच सोपं आहे. आपल्याला सगळ्यात आधी पुरुषाच्या वीर्यातील तपासणी, म्हणजे त्याच्या वीर्यात शुक्राणूची मात्रा कशी आहे, हालचाल करणारे चांगल्या शुक्राणूंचं प्रमाण कसं आहे हे जाणून घ्यायला हवं. तर पुरुषाची मेनली एकच तपासणी लागते, ती म्हणजे वीर्याची तपासणी. स्त्रीच्या बाजूने जर आपण बघितलं तर स्त्रीचं गर्भाशय किंवा जिथं गर्भ स्थापना होते ती जागा व्यवस्थित आहे का, आणि तिचे अंडकोश व्यवस्थित आहेत का, हे बघण्यासाठी आपण एक चांगली सोनोग्राफी करू शकतो. स्त्रीच्या नळ्या व्यवस्थित आहेत का, ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, ती व्यवस्थित आहेत का नाही ते बघण्यासाठी आपण एक सिंपल हिस्ट्रोसाल्फिंगोग्राम करू शकतो, जो एक एक्सरे असतो, किंवा सोनोग्राफीद्वारे आपण सलाईन इन्फ्युजन सोनोग्राफी करू शकतो. ह्याच्यात आपल्याला कळतं की नळी व्यवस्थित आहे का, उघडी आहे का, स्त्रीचं स्त्रीबीज कसं बनतंय, योग्य वेळेस फुटून ओव्ह्युलेशन प्रॉपर होतंय का, हे जाणून घेण्यासाठी आपण फॉलिक्युलर स्टडी करू शकतो.
आणि स्त्रीचं हार्मोनल बॅलन्स कसं आहे ते जाणून घेण्यासाठी रक्ताच्या काही तपासण्या करून आपण त्यांच्या हार्मोनल लेवल्स जाणून घेऊ शकतो. तर आपण वंध्यत्वाविषयी बरीचशी माहिती जाणून घेतोय, अजूनही घेतोय. डॉक्टर, आपल्यासोबत आपले प्रेक्षकही जोडले जात आहेत, त्यांनाही अनेक प्रश्न आहेत, त्यांच्याही एक शंका आहेत. तर डॉक्टर तृप्ती, मला तुमच्याकडे यायचं आहे. तुमच्याकरता एक प्रश्न आलेला आहे प्रेक्षकांचा, त्यांचा या विषयासंदर्भातला नेमका प्रश्न काय आहे तो आपण समजून घेऊया. हॅलो, नमस्कार डॉक्टर. माझं नाव वर्षा. माझं वय 30 वर्षाचं आहे. पहिले मला पिरियड रेग्युलर येत होते, पण गेल्या 3-4 वर्षापासून कधी 2दा तर कधी 3 महिन्यानंतर येतात. नॅचरल कन्सीव्ह होत नाहीये. आता मी काय करायला हवं? अनियमित मासिक पाळी उपचार करून ती नियमित करू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे दर महिन्याला तयार होणारी अंडी. या अंड्याची वाढ नीट होऊन रिलीज होत असतील तर पाळी नियमित येते. लहान वयात अनियमित पाळी असेल तर PCOD असू शकत. PCODमध्ये अंडी नीट वाढत नाही आणि एग रिलीज व्यवस्थित होत नाही, त्यामुळे अनियमित पाळी येते. तसेच जसं वय वाढू लागतो तसं अंडीची संख्या आणि गुणवत्ता कमी होतो, त्यामुळे सुद्धा अनियमित पाळी येते. म्हणूनच अनियमित पाळी ही एक कारण नसून अंडी त्याची गुणवत्ता गर्भधारण करण्यासाठी महत्त्वाची असते. वर्षा, आपण गर्भधारण करण्यासाठी प्रयत्न करीत आहात आणि पाळी अनियमित येते तर तुम्हाला ओव्हेरियन रिझर्व्ह टेस्ट करायला पाहिजे. IVF या टेक्निकबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी प्रेक्षकांना समजून घेतोय, परंतु IVF बद्दल डॉक्टर्स, मला तुम्हाला पण म्हणायचं आहे की अनेकही लोकांमध्ये शंकासुद्धा आहेत आणि त्याचबरोबर अनेक गैरसमजसुद्धा आहेत. तर त्या अनुषंगाने मला डॉक्टर प्रियांका तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की इन्फर्टिलिटी आहे आणि IVF बाबत फारसा अवेअरनेस अजूनही म्हणावा तितका नाही आहे. त्यामुळे मग लोकांना असं वाटतं की IVF केल्यानंतर कंपल्सरी बेड रेस्ट घेणं गरजेचं आहे किंवा आपल्याला घरीच राहायचं आहे, खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर या सगळ्या दृष्टिकोनातून काय सांगाल की ह्याच्यामध्ये नेमकी किती तथ्यता आहे? खरं सांगायचं झालं तर हे बिलकुल पण करेक्ट नाही आहे. बरेचशी जोडपी आता आमच्याकडे येतात, त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आमच्यासोबत येतात. मग ते म्हणतात आता डॉक्टर ह्यांना IVF ट्रीटमेंटनंतर पूर्ण बेडवरून बिलकुल उतरूच द्यायचं नाही का, मग खाणं पिणं सगळं बेडवरतीच करायचं का, किंवा असं काही ह्या ट्रीटमेंटचं आहे का? तर मी त्यांना म्हणते असं बिलकुलही काहीही नाही आहे. ॲक्च्युली याच्यासाठी बऱ्याचशा स्टडीज जगभरात कंडक्ट केल्या गेल्या. त्या स्टडीजमध्ये असं आढळलं आहे की आपण जेव्हा टेस्ट टू बेबी टेक्निक वापरतो किंवा ह्याच्यानंतर जर आपण लवकर त्यांचं हालचाल त्यांना करायला दिली तर त्याच्यामध्ये त्यांचा सक्सेस रेट, टेस्ट टू बेबी सक्सेस होण्याचा जो सक्सेस रेट आहे तो 14% वाढतो. म्हणजे काय की बाबा आपण त्या स्त्रीला बिलकुलही बेडरेस्टची गरज नाही. आम्ही लगेचच जेव्हा आपण गर्भाशयात आपण सोडतो, IVF टेक्निक करतो, आपण लगेचच सगळ्याच आपल्या जे पेशंट्स आहेत त्यांना आपण लगेचच चालवायला सुरू करतो. तर प्रेक्षक, तुमच्याही लक्षात आलं असेल डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की IVF करतोय म्हटल्यानंतर आपल्याला बेड रेस्ट घ्यायची किंवा खाण्यापिण्याच्या सवयी बदलायच्या आहेत, पथ्य पाळायचे आहेत, असं कुठल्याही प्रकारे नाही. आपण आपलं नॉर्मल आयुष्य जगू शकतो. फक्त डॉक्टरांनी जे सल्ले दिलेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत आणि एक नॉर्मल आयुष्य आपण त्याच्यानंतर जगू शकतो. पुढे जाऊन डॉक्टर अमोल, मला तुम्हाला विचारायचं आहे की IVF म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे कॉस्ट फॅक्टरचा. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की हे सगळे ट्रीटमेंट्स, हे सगळे उपचार जे आहेत ते खूप खर्चिक आहेत, म्हणून अनेक जोडपी अजूनही मागे राहत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला विचारायचं आहे की जर का आपण विचार केला ट्रीटमेंटचा तर प्रत्येक सायकल गणिक नेमकं किती खर्च जो आहे तो अपेक्षित असतो, किती होऊ शकतो? खूपच चांगला प्रश्न आहे आणि बऱ्याच लोकांना ही भीती असते की IVF हे खूपच खर्चिक गोष्ट आहे किंवा इथे IVF मध्ये येणारा खर्च हा खूप जास्त असणार आहे. तर विथ टाइम जसा वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजीज आम्ही उपलब्ध करून दिल्या निसंतान दाम्पत्यांना वंध्यत्वावर मात करण्यासाठी, तसंच आमचा सतत प्रयत्न राहिला आहे की ही जी ॲडव्हान्स टेक्निक आहे, टेक्नॉलॉजी आहे, ही सामान्य माणसाच्या आटोक्यात पण यायला हवी आणि त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहिलो आहे की या ट्रीटमेंटचा खर्चही सामान्य माणसाच्या आवाक्यात असायला हवा. आपण जर सर्वसाधारणपणे बघितलं तर ह्या टेक्निक्स आणि टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी ॲडव्हान्स्ड राहतात. याच्यात लागणारे इंजेक्शन्स आणि मेडिसिन्स पण जास्त करून इम्पोर्टेड असतात आणि त्याही महाग असतात. तर IVF किंवा ICSI ह्या प्रक्रियेचा संपूर्ण खर्च साधारणपणे जर आपण लेझर असिस्टेड हॅचिंग, ब्लास्टोसिस कल्चर, एम्ब्रिओ फ्रीजिंग,
क्लोज वर्किंग चेंबर IVF टेक्नॉलॉजी या सगळ्यांचा वापर केला तर युजली 1.25 ते 1.5 लाखाच्या आसपास जातो आणि त्याच्यात मुख्य खर्च हा औषधांचा जास्त करून राहतो. आपण पुढे जाऊया. आपण डॉक्टर तृप्ती यांच्याकडे मला पुढचा प्रश्न त्यांना विचारायचा आहे. डॉक्टर, आज अशी अनेक कपल्स आहेत की ज्यांच्यामध्ये आधी जी प्रेग्नन्सी झाली आहे त्याच्यामध्ये काही डिफेक्टिव्ह मुलं जन्माला आलेली आहेत, त्यांना काही आधीच प्रॉब्लेम झालेले आहेत. तर अशा वेळेला सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेला जर का त्या कपल्सनी IVFचा आधार घेतला तर त्यांना नॉर्मल मुलं होऊ शकतात का? सुदृढ मुलं त्यांना IVFच्या द्वारे होऊ शकतात का? होय, अशा दंपतीयांना निरोगी बालके लाभू शकतात. आमच्या इंदिरा IVFमध्ये एक ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आहे, प्री इम्प्लांटेशन जेनेटिक स्क्रीनिंग या PGS टेक्नॉलॉजी. जर तुमच्या पहिल्या बाळमध्ये डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, सिस्टिक फायब्रोसिस, सिकल सेल एनेमिया इत्यादी अनुवांशिक आजार असेल तर तुम्हाला PGS टेक्नॉलॉजीचा लाभ घेतला पाहिजे. PGS टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही भ्रूणची काही सेल्स टेस्टिंगसाठी पाठवतो, ज्यामुळे ज्ञात अनुवांशिक आजाराचे कारण जाणून घेऊ शकतो. IVF मार्फत तुम्ही तुमच्या भ्रूणवर ही टेस्टिंग करून निरोगी भ्रूण माहित करू शकत आणि तो भ्रूण ट्रान्सफर करून हेल्दी बाळ मिळवू शकतो. आता स्वस्थ भ्रूण ओळखण्याची टेक्निक आली आहे, ज्यामुळे स्वस्थ बाळाचा जन्म होऊ शकतो. तर नक्कीच आपण जसं म्हणतोय तसं की IVFच्या क्षेत्रात आज बरेच बदल झालेले आहेत, नवीन टेक्निक येत आहे. जसं आपण म्हणतो की मेडिकल सायन्सबरोबर आज नव्याने टेक्नॉलॉजीसुद्धा त्याला जोडली गेलेली आहे. तर डॉक्टर अमोल, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की रोज नव्याने ॲडव्हान्समेंट आज जर का होत आहेत तर IVF क्षेत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या नवीन टेक्निक्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत का? आणि मग त्याचा जो फायदा आहे तो या कपल्सना कितपत घेता येऊ शकतो? सक्सेस रेटमध्ये त्याच्यामुळे काही आणखीन फरक तुम्हाला दिसतोय का, जाणवतोय का? गेल्या 2 ते 3 दशकात IVF मध्ये वेगवेगळ्या अनेक ॲडव्हान्स ट्रीटमेंट आल्या. 1978 सालची जी IVFची टेक्निक होती ती 91-92 साली मॉडिफाय होऊन ICSI या टेक्निकचा आविष्कार झाला. ICSI मध्ये आपण सुयोग्य स्त्रीबीज आणि त्याच्याबरोबर सुयोग्य शुक्राणूचं मिळण हे डायरेक्टली सूक्ष्मदर्शकाखाली घडवून आणतो आणि त्यामुळे गर्भ तयार होण्याची प्रक्रिया ही जास्त चांगल्या रीतीने होऊन जाते आणि त्यामुळे सक्सेस हे IVFचं वाढलं. ICSI ह्या टेक्निक नंतर IMSI ह्या टेक्निकचा आविष्कार झाला, ज्याच्यात सुयोग्य निवडण्याची शुक्राणू निवडण्याची जी प्रक्रिया आहे ती जास्त हायर मॅग्निफिकेशनमध्ये आपण करू शकतो. तर सूक्ष्मदर्शकाखाली जे शुक्राणू सुयोग्य निवडले जातात ते IMSI मध्ये 6000 टाइम्स मॅग्निफाय करून आपण निवडू शकतो. तर IMSIच्या नंतर ज्या पुढच्या ॲडव्हान्स टेक्निक आहेत त्याच्यात ब्लास्टोसिस कल्चर आहे की गर्भांना 5 ते 6 दिवस बाहेरच आपण वाढवू शकतो. जे गर्भ सलग 5 दिवस चांगलं वाढतंय ते गर्भ जास्त सक्षम राहणारे गर्भधारणा देण्यासाठी. तर जास्त सक्षम गर्भांना गर्भाशयात ठेवून आपण IVFचं सक्सेस वाढवू शकतो. गर्भाशयात ठेवल्यानंतर गर्भाशयात जाऊन चिपकणं, रुजून वाढणं या प्रक्रियेत मदत करण्यासाठी आपण लेझर असिस्टेड हॅचिंग या ॲडव्हान्स टेक्निकचा वापर करू शकतो, जिथे आपण गर्भाशयात ठेवण्याच्या 5 ते 10 मिनिटं आधी गर्भाचं बाहेरचं कवच सॉफ्ट आणि पातळ करून घेतो लेझरच्या उपयोगाने आणि हे गर्भाशयात रुजण्याची जी प्रक्रिया आहे ती 20 ते 25% मग आणखी चांगली होऊ शकते. त्यांनी परत IVFचं सक्सेस जास्त चांगलं राहतं. तर आपण ॲडव्हान्समेंटबद्दल समजून घेतलं, परंतु डॉक्टर प्रियांका, मला तुमच्याकडे अत्यंत एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन यायचा आहे. तो म्हणजे IVF टेक्निकबद्दल लोकांमध्ये जसे गैरसमज आहे त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न त्यांना हा पडतो की हे जे सगळी प्रोसेस आहे ती लॅबमध्ये होते. तर मग लॅबमध्ये ही प्रोसेस होत असताना जी अंडी किंवा एग्ज आहेत किंवा शुक्राणू आहेत किंवा जे हा बनलेला एम्ब्रिओ आहे तो एकमेकांमध्ये हे सॅम्पल्स मिक्स होऊ शकतात का आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात का? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या सगळ्या जोडप्यांना पडलेला असतो. तर त्या अनुषंगाने त्याचं उत्तर तुम्ही नेमकं काय द्या? हा खूपच प्रचलित असा प्रश्न आहे, कारण की सध्याच आत्ता नुकतीच एक मूवी येऊन गेली गुड न्यूज म्हणून, आणि त्यांनी खूपच त्या मूवीमध्ये जे सगळं सांगितलं गेलं त्यामुळे बऱ्याचशा जोडप्यांच्या मनात हा प्रश्न येत आहे की बाबा हे असे अंडे स्पर्म्स वेगवेगळे मिक्स होऊ शकतात का आणि मग हे अशा पद्धतीने बाळ होतं का टेस्ट बेबीमध्ये. आणि आता तर रोज माझ्याकडे येणाऱ्या OPD मधला प्रत्येक पेशंट हाच प्रश्न विचारतो. तर असं जनरली कुठेच होत नाही. अंड, त्या स्त्रीचं अंड आणि त्या पुरुषाचं जे स्पर्म आहे, एग आणि स्पर्म, हे
व्यवस्थित आपण मिळवलं जातं. प्रत्येक एम्ब्रिओलॉजी लॅब जी असते त्याचा क्वालिटी कंट्रोल असतो. प्रत्येक एम्ब्रिओलॉजी लॅबमध्ये हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या जातात आणि त्यानंतरच ते गर्भाशयात सोडले जातात. याच्यातच आता नवीन टेक्नॉलॉजी आम्ही वापरत आहोत, ती आहे RI विटनेसिंग सिस्टीम. समजा का एखाद्या स्त्रीची अंडी त्या डेस्कवरती आपण त्या RI सिस्टीमवरती ठेवली आहे आणि समजा दुसऱ्या पुरुषाचे चुकून पुरुषबीज तो कंटेनर तिथे ठेवला गेला तर लगेच ती सिस्टीम एक रेड क्रॉस देते आणि त्याच्या पुढे ती सिस्टीम वर्कच करत नाही. त्यामुळे ते तसे मिळवलेच जात नाही. तर एकूणच आपण जर का बघितलं तर वंध्यत्व निवारणाकरता IVF सारखं जे टेक्नॉलॉजी आहे आज ते मेडिकल सायन्स आणि टेक्निक या दृष्टिकोनातनं खरोखरच खूप फायदेशीर आहे. त्याचा सक्सेस रेटही आपण समजून घेतला आणि डॉक्टरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे योग्य वेळेला आपण जर का चांगल्या सेंटरला जाऊन ही ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर अशी जी निस्संतान जोडपी आहेत त्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद नक्की मिळू शकतो. आणि प्रेक्षक हो, या संदर्भात आणखीनही तुमचे प्रश्न असतील किंवा तुम्हाला आणखीनही काही शंका असतील तर या कार्यक्रमानंतर सुद्धा आपल्या स्क्रीनवरती जे नंबर फ्लॅश होत आहेत त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकता आणि हे सगळे एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत ते फोनवरती सुद्धा तुमच्याकरता अवेलेबल आहेत. त्यांच्याकडनं तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकता आणि त्यानंतर योग्य ट्रीटमेंट तुम्ही नक्की घेऊ शकता. तर डॉक्टर, या संपूर्ण विषयासंदर्भात आज तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन तुम्ही आज केलं आमच्या प्रेक्षकांना, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.